गणपती पुरुष मंडळ सांगा मामा, सांगा ना. तिकडे मागे बसलेली मंडळी सांगा, सांगा ना. साली, मग महाराज साली आली साली. पहिल्या काळात मस्त रावसाहेब म्हणायचे, कोणी पाहुणोबा म्हणायचं. महाराज आता नवीन पताका निघाली. कोणती? जिजू. ती आली म्हणते, जिजू जिजू तुम्हाला आपल्या प्रेमाची शपथ जिजू, 2 घोट तरी बासुंदी प्या. तो म्हणते प्रेम गेला राखात तू गड्या. आजची जी काही कीर्तन रूपी सेवा आहे ती कशा निमित्ताने आहे हे आपण सर्वांना माहीतच असेल की आपल्या या हिवरा गणपतीमध्ये सुरू असलेला हा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह आणि त्याच्यामध्ये 4थ्या दिवसाचे पुष्प माझ्या वाटेला आले म्हणून मी माझे महत् भाग्य समजते. तुका म्हणे मज गडोत्यांची सेवा परी माझ्या दैवा पारणा. या ठिकाणी 4थ्या दिवसाचे पुष्प माझ्या वाटेला आले म्हणून मी माझे महत् भाग्य समजते. विठ्ठल विठ्ठल. महाराज आपण या ठिकाणी गेले कित्येक वर्ष झाले डीजे मुक्त करून आपण हा वारकरी संप्रदायाची पताका रोवलेली आहे. किती आनंद होतो. वारकरी संप्रदाय म्हटलं की सर्वांनाच आनंद होतो. या ठिकाणी सर्वच जण उपस्थित आहे. महाराज पण आता तर तुम्ही महालक्ष्मीला काल जीव घालूच परेशान झाला असाल, तरी उपस्थिती आज जास्त दिसते. विठ्ठल विठ्ठल. डीजे मुक्त केल्याबद्दल गणेश ट्रस्ट मंडळाचे मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. या सप्ताहामध्ये सुंदर असे गायनाचार्य म्हणून लाभलेले जे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत असे असणारे माझ्या म्हणजे वडिलांसमान असणारे आमचे संजय महाराज पडोळे असतील. हरिभक्तपरायण संजय महाराज पडोळे माझ्या वडिलांसमान आहेत. आणखी आमचे विष्णू महाराज असतील, हे सुद्धा हरिभक्तपरायण विष्णू महाराज हे सुद्धा आमच्या वडिलांसमानच आहेत. आता गुरुस्थानी असलेले हरिभक्तपरायण शिवाजी महाराज असतील. त्यानंतर आमचे वडील सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहे. माझ्या माता सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहे. सर्व गावकरी उपस्थित आहे. या कीर्तनाचा मेन पॉइंट म्हणजे तुम्ही जर आला नसता तर काय झालं असतं. मी कोणाला कीर्तन सांगितलं असतं, कोणाला, या सेडला या स्पीकरला. म्हणून तुमचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करते. इथे येण्याचा योग कोणामुळे आला असेल तर गणेश ट्रस्टाच्या मुळे इथे येण्याचा योग आला. आणि या कीर्तनाचा मेन पॉइंट म्हणजे आमचे अमोल दादा. एकदा अमोल दादांसाठी जोरदार टाळ्या होतो. आमच्या बुलढाणा जिल्ह्यात ज्यांचं नाव आहे, जिकडे तिकडे त्यांचं नाव आमच्या बुलढाणा जिल्ह्यात पसरलेलं आहे, बाकी गावी सुद्धा पसरलेलं आहे, असे असणारे आमचे अमोल दादा. दादा मी तुमची बहीण. कोण आहे? मी तुमची बहीण आहे. मी तुमची छोटी. मग तुम्हाला वाटतं ना आपल्या बहिणीचं कीर्तन चांगलं झालं पाहिजे, वाटतं की नाही? वाटतं ना? मग तशी सेवा द्यायची सुद्धा तुम्ही. जसं तुम्हाला बहिणीचं कीर्तन चांगलं पाहिजे तशी सेवा सुद्धा तुम्ही तशीच द्यायची. विठ्ठल. आपुलिया इता जोवचे जगता
आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे तुकोबाराय त्याच्या माता पित्यांना धन्यता देतात, किंवा जे सात्विक मुलं आहेत त्यांच्या माता पित्यांना तुकोबाराय धन्यता देतात. आपुलिया हिता जोशी जगता धन्य माता पिता तयाची, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाट देवा. तुकाराम महाराज सांगतात की या कुळामध्ये जे सात्विक कन्यापुत्र आहे, सात्विक कन्यापुत्र ओळखायचे कसे? गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, जे गीता आणि भागवत श्रवण करतील, जे विठोबाचे नामचिंतन करतील ते सात्विक मुलं आहे हे ओळखायचे. महाराज आता तुम्ही म्हणसान सात्विक मुलं कुठं आहे, कुठं आहेत सात्विक मुलं? हे काय सर्व आपल्या समोरच उभे आहेत. महाराज या संस्थेमधील सर्व माझे लहान मोठे बांधव असतील, गुरुबंधू म्हटलं तर काही हरकत नाही, लहान मोठे माझे गुरुबंधू असतील. हरिहर वारकरी शिक्षण संस्था जोगेश्वरी, हो किती गोड गोड पावलं खेळतात हो या. महाराज आपले जर मुलं आज इथं उभे असते आपल्याला किती कौतुक वाटलं असतं. तुकोबाराय कोणाच्या माता पित्यांना धन्यता देतात, तर अशा सात्विक मुलांच्या माता पित्यांना तुकोबाराय या अभंगामध्ये धन्यता देतात. आणि तुकाराम महाराज सांगतात, काय सांगतात तुकाराम महाराज की आम्हाला कोणाची सेवा करो? तुका म्हणे मज करो त्याची सेवा. कोणाची सेवा करो? तर अशा सात्विक मुलांची सेवा आम्हाला या जीवनामध्ये घडली पाहिजे असे तुकोबाराय आपल्या या अभंगामध्ये सांगतात. तुका म्हणे मज करो त्याची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आणि आता करू कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल आपुलिया हिता जोशी जगता धन्य माता पिता तयाची. तुकाराम महाराज सांगतात की जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे तुकोबाराय त्याच्या माता पित्यांना धन्यता देतात. विठ्ठल विठ्ठल पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली, पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे. आणि या मातीला म्हटलं जातं पवित्र ते गुडा पावन तो देश, पवित्र ते गुडा पावन तो देश, पवित्र ते गुडा पावन तो देश, पवित्र ते गुडा
त्यांचा अधिकार मात्र वेगळा आहे आणि या मातीला 3 जणांचं फार मोठं योगदान आहे. ते 3 जण म्हणजे कोणते? तर 3 सजावत देश को, सती संत और शूर, 3 लजावत देश को, कपटी कायर क्रूर. या मातीमध्ये सतीने संस्कार लावायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि या वीरांनी शूरांनी देशाचं रक्षण करायचं. मातेने काय लावायचे? संस्कार. संतांनी काय करायचं? संस्कृती सांभाळायची आणि त्या वीरांनी शूरांनी देशाचं रक्षण करायचं. आज आपल्या या गावामधले काही वीर जवान तिथे आहेत. ते आपल्या छातीची ढाल करून तिथे उभे आहेत. ते रात्र आणि दिवस आपल्या डोळ्यामध्ये तेल घालून तिथे आहेत. ओ महाराज, धन्य माता पिता तयाची तुकोबाराज सांगतात. जे वीर शूर आहेत त्यांच्या माता पितांना सुद्धा तुकोबाराज धन्यता देतात. हो, आपण त्यांना फोन लावा, फोन लागत नाही. आपण त्यांना चिठ्ठी पाठवा, लवकर चिठ्ठी सुद्धा जात नाही. आपण त्यांना मेसेज करा, ते मेसेजचं उत्तर सुद्धा ते देत नाही. कारण त्यांचा सगळा वेळ आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी लागत असतो. किती गोड आवाज आहे. असं वाटतं की किलो साखर खाल्ली काय. किती गोड आवाज आहे दोघांचा सुद्धा. विठ्ठल विठ्ठल. महाराज किंवा या
आपण त्यांना जे चिठ्ठी पाठवतो, जो मेसेज पाठवतो, जो फोन लावतो, त्या फोनाचं उत्तर का येत नाही? चिठ्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. ते जिथे जातात तिथे कोणाची चिठ्ठी जात नाही, कोणाचा मेसेज जात नाही, कोणाचा फोन जात नाही महाराज. जे वीर शूर रात्र आणि दिवस आपल्यासाठीच तिथे लढतात. इकडं दिवाळी चालू असते तर ते तिकडं काय खेळतात? होळी खेळतात महाराज. महाराज वाराचं भान नाही, महिन्याचं भान नाही, कोणतं वर्ष चालू आहे याचंही भान नाही महाराज. कारण ते आपल्या देशाच्या सेवेत लागलेले असतात म्हणून त्यांना वेळ कळत नाही. विठ्ठल विठ्ठल महाराज. आपल्या इथे कोणाचा सप्ताह चालू आहे? बोला 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 बोला. गणपती बाप्पांचा सप्ताह आपल्या इथे चालू आहे. हो, आपल्याला माहिती आहे गणपती बाप्पा कशापासून बनलेले आहेत? गणपती बाप्पा हे माता पार्वतीच्या मळापासून बनलेले आहेत महाराज. आता 109 वर्ष झाले तुम्ही कीर्तन श्रवण करत आहात, गणपती बाप्पांचं चरित्र ऐकत आहात, पण माझा तेवढा अधिकार नाही, माझा तेवढा अधिकार सुद्धा नाही हे तुम्हाला सांगायला. कारण की कित्येक मोठे मोठे मंडळी, कीर्तनकार मंडळी, त्यांनी सुद्धा तुम्हाला सांगितलंच असेल. पण आता गणपती बाप्पांचं दरबार आहे आणि गणपती बाप्पांच्या दरबारामध्ये गणपती बाप्पांचं जर सांगितलं नाही तर त्यांना कसं वाटेल हो? पण तसा त्यांना राग येत नाही, पण त्यांना कसं वाटेल? वाईट वाटेल. तर म्हणून आपण त्यांचं थोडं श्रवण करू. काय श्रवण करू? तर नामचिंतन श्रवण करू. विठ्ठल विठ्ठल. ओ महाराज, गणपती बाप्पा हे कशापासून बनलेले आहेत? आता कोणी म्हणणार उठण्यापासून बनलेले आहेत, कोणी म्हणणार मळापासून बनलेले आहेत. पण आता ऐकू आपण. जो आता तुम्ही म्हणसान की ज्या वेळेस गणपती बाप्पा माता पार्वतींनी तयार केले त्यावेळेस माता पार्वतींनी किती दिवस आंघोळ केली नसेल? हा प्रश्न आपल्या सर्वांना पडतो. पण जो पांडुरंग परमात्म्याला जो लेप लावतात, जे उठणं लावतात, तेच उठणं, तसंच उठणं माता पार्वती सुद्धा आपल्या अंगाला लावायच्या, त्याचा ऊप घ्यायचा आणि तो ऊप घेतल्याच्या नंतर ते उठणं काढून ठेवायच्या. त्यालाच गणपती बाप्पांचा आकार दिला, त्याच्यामध्ये प्राण ओतले, मुलगा जिवंत झालं. म्हणू लागलं, माते माझं काम काय? चांगल्या लेकला
लक्षणं असतात महाराज काम मागण्याचं. पण आपले लेकर काम मागतात का? नाही. आई दाम, काम नाही, आई दाम. कामच मागतात ना. नाही, मला वाटलं दाम मागतात का. हुशार आहेत मग तुमचे लेकर. विठ्ठल विठ्ठल. महाराज गणपती बाप्पा म्हणू लागले, माते माझं काम काय? त्यावेळेस माता पार्वतींनी सांगितलं, बाळा, अरे मी स्नान करत असताना कोणालाच आत येऊ द्यायचं नाही. त्यावेळेस गणपती बाप्पा म्हणाले, माते, मी हे काम करत असताना एखाद्याला अडवलं आणि त्याने विचारलं की तू मला अडवणारा कोण? त्यावेळेस मी, आई, माझं नाव काय सांगायचं? त्यावेळेस माता पार्वती म्हणाल्या, बाळा, तू जर माझ्या विनयाचं रक्षण करशील म्हणून मी तुझं पहिलं नाव विनायक ठेवते. तेव्हापासून गणपती बाप्पांचं पहिलं नाव काय आहे? विनायक. तर गणपती बाप्पांचं पहिलं नाव विनायक. माता पार्वती स्नान करण्यास निघाला आणि गणपती बाप्पा तिथे दारावरती उभे राहिले. तेवढ्यात भोलेनाथजी आले. भोलेनाथजी म्हणू लागले, मला आत जाऊ दे. गणपती बाप्पांनी काही ऐकलंच नाही. गणपती बाप्पा नाही म्हणू लागले, तुम्ही आत जाऊ नका, मी मातेची आज्ञा घेतलेली आहे म्हणून मी तुम्हाला आत जाऊ देणार नाही. तेव्हा भोलेनाथांना खूप राग आला, क्रोध आला आणि त्यावेळेस भोलेनाथांनी काय केलं? आपल्या त्रिशूळाने गणपती बाप्पांवर वार केला. गणपती बाप्पांचं हे मस्तक छाटलं गेलं महाराज. हो, गणपती बाप्पा जोरात किरकांडी मारली आणि गणपती बाप्पा हे खाली पडले. माता पार्वतींना आवाज गेला. माता पार्वती धावत 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 गणपती बाप्पांकडे आल्या आणि म्हणू लागल्या, शिवजी, मला माझा पुत्र वापस पाहिजे, मला माझा पुत्र जिवंत करून द्या. त्यावेळेस शिवजींना सांगितलं, नंदीजींना सांगितलं की जो उत्तरेकडे डोकं करून झोपलेला आहे त्याचं शिर कापून आणा. आपल्याला जुने लोक सुद्धा सांगतात की उत्तरेकडे डोकं करून झोपू नये महाराज. जो उत्तरेकडे डोकं करून झोपलेला असेल त्याचं शिर कापून आणा. त्यावेळेस नंदीजी हे कोणाच्या तरी शोधात निघाले. ज्याचं उत्तरेकडे डोकं आहे त्याचं शिर कापून आणायचं असं नंदीजी म्हणू लागले. नंदीजी गेले. जंगलामध्ये गेल्याच्या नंतर एका हत्तीचं छोटंसं पिल्लू त्यांना सापडलं. ते उत्तरेकडे डोकं करून झोपलेलं होतं. मग त्यावेळेस ते उत्तरेकडे डोकं करून झोपलेलं होतं. मग काय झालं महाराज? नंदीजींनी त्याचं मस्तक कापलं, त्याचं शिर कापलं आणि ते गणपती बाप्पांना बसवलं. शिवजींनी त्याच्यात प्राण ओतले. लेकरू जिवंत झालं. आणि त्यावेळेस काय झालं महाराज? माता पार्वती म्हणू लागल्या की याचे छोटे छोटे हात, छोटे छोटे पाय, एवढं मोठं पोट, एवढं मोठं तोंड, हे कसं शोभतं याला? त्यावेळेस शिवजी म्हणू लागले, पार्वती, चिंता नकोस करू. या त्रैलोक्यात कुठलीही पूजा असेल तर पहिला पूजेचा मान तुझ्या लेकराला मिळेल. म्हणून तेव्हापासून कुठलीही पूजा असो त्यात गणपती बाप्पांचा वास असतो. आपण त्यात गणपती बाप्पांची पूजा करतो. महाराज, तेव्हापासून आपण सर्वजण गणपती बाप्पांची काय करतो तर त्या ठिकाणी आपण पूजा करतो. आता गणपती बाप्पा समजा जर त्या ठिकाणी मंदिरात असते तर कोण म्हणेल याला देव? छोटे छोटे हात, छोटे छोटे पाय, एवढं मोठं पोट, एवढं मोठं तोंड, कोण म्हणेल याला देव? जर महाराज माणूस जर दिसायला सुंदर नसला ना तर कोणीच किंमत देत नाही. एखाद्याच्या लग्नात गेल्या, फार नटून ठटून गेल्या आणि तिथे तुम्हाला कोणी विचारलंच नाही की तुम्ही केवढ्याचे आहे, तुम्हाला तिथला भारीतला बासमती तरी प्यावं वाटेल का? नाही प्यावं वाटेल. महाराज, तसेच गणपती बाप्पांचं सुद्धा झालं होतं. पण शिवजींनी सांगितलं त्रैलोक्यात कुठलीही पूजा असली की पहिला मान तुझ्या लेकराला मिळेल. मग तेव्हापासून कुठलीही पूजा असली की त्याच्यात गणपती बाप्पांचा वास असतो. आपण त्या ठिकाणी गणपती बाप्पांची पूजा करतो. तुकाराम महाराज म्हणतात की असेच कन्यापुत्र आपल्या पोटी जन्माला यावे आणि त्यांच्या माता पित्यांना तुकोबारा धन्यता देतात ते अभंगाच्या प्रथम जन्मात. अपनी
आपुलिया हिता जोसे जगता धन्य माता पिता तयाची. ओ महाराज तुकाराम महाराज सांगतात जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे तुकोबारा त्याच्या माता पितांना धन्यता देतात. आपलं कोणतं हित असतं? कोणतं हित असतं? पैशाचं, सोन्याचं, चांदीचं, हिऱ्याचं, मोतीचं हे आपलं हित असतं. पण तुकोबाराय कोणतं हित सांगतात? हित ते करावे देवाचे हित ते करावे देवाचे पाहिजे तर देवाचे चिंतन म्हणजे आपलं हित असलं पाहिजे. तुकोबारा सांगतात कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाट देवा. या कुडामध्ये जे कन्यापुत्र जन्माला आले आहेत जे सात्विक कन्यापुत्र आहे त्यांचाच हरित कोणाला वाटतो? जगाच्या तर मालकाला वाटतो. हो कन्यापुत्र कसे सात्विक कन्यापुत्र हो या जगामध्ये झालेले संत खूप मोठे संत निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हो असे कन्यापुत्र तुकोबारा सांगतात आपल्या पोटी असे कन्यापुत्र जन्माला आले पाहिजे. असे सात्विक कन्यापुत्र जेव्हा आपल्या पोटी जन्माला येतील त्यावेळेस त्यांना धन्यता मिळेल, त्यांच्या माता पित्यांना धन्यता मिळेल आणि त्यांचा हरिक लोकांनाच नाही तर जगाच्या मालकाला सुद्धा वाटेल. हो कशी कन्यापुत्र निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई अशा कन्यापुत्र हो माझ्या चिमुरडी मुक्ताई माझी छोटीशी. एक वेळचा प्रसंग महाराज दिवाळी जवळ येत होती. दिवाळीच्या काही दिवसा अगोदर लोकांनी माझ्या मुक्ताईला निवृत्तींना सोपान काकांना ज्ञानदेवांना मारलं आणि सिद्ध बेटावर राहण्यास पाठवलं. सिद्ध बेटावर राहण्यास कोण आलं तर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे चारी भावंडे सिद्ध बेटावर राहण्यास सुरुवात केली. तिथे ज्ञानोबा माऊलींनी सर्व झाडलं, तिथे एक छोटंसं असं टॅम्प लावलं, त्याच्यात राहायला सुरुवात केली महाराज. तिथे राहत असताना त्यांनी तिथे काही फुलाची झाडे सुद्धा लावली. काही दिवसांनी दिवाळी जवळ होती आणि माझ्या मुक्ताईंनी विचार केला की आता दिवाळी जवळ येत आहे, माझ्या ज्ञानोदारासाठी काय करावं? मांडे करावे म्हणून त्या खापर आणण्यास आळंदीला आल्या. आळंदीला गेल्या, कुंभारवाड्यात गेल्या. कुंभारवाड्यात गेल्याच्या नंतर कुंभारीण काकूच्या घरी आल्या. कुंभारीण काकूंना आवाज दिला, कुंभारीण काकू, ओ कुंभारीण काकू.
कुंभारीण काकू बाहेर आल्या. खूप दिवसांनी मुक्ताईला बघितलं होतं म्हणून मुक्ताईजवळ धावत 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 गेल्या आणि मिठी मारली महाराज, मिठी मारली हो आणि म्हणू लागल्या, मुक्ता अगं किती दिवस झाले मला दिसलीच नाही. त्यावेळेस माझ्या मुक्तांनी सांगावं, काकू हे लोक काकू आम्हाला जगू देत नाही, आमच्या जेवणामध्ये शेण टाकतात, आमच्या अंगावर शेण टाकतात, गोटे टाकतात, माती टाकतात, म्हणून आम्ही हे आता आळंदी आम्ही सोडून दिलेली आहे काकू, आता आम्ही सिद्ध बेटावर राहत असतो. पण महाराज त्यावेळेस कुंभारीण काकू म्हणू लागल्या, हा बोल ना मुक्ता, काय काम होतं. त्यावेळेस माझ्या मुक्तांनी सांगितलं, काकू उद्याची दिवाळी येत आहे म्हणून मी विचार केला की माझ्या ज्ञानूदादासाठी काहीतरी करावं, म्हणजे मांडे करावे म्हणून मी खापर आणण्यास आले. काकू जर थोडं खापर असेल तर मला देता का, खापर द्या काकू. त्यावेळेस कुंभारीण काकू म्हणाल्या, हो मुक्ता 2 मिनिट थांब, मी घरामध्ये खापर असेल तर देते. त्यावेळेस कुंभारीण काकू घरात गेल्या. तिकडून विसोबा काका आले. विसोबा काकांना माझी चिमुरडी मुक्ताई दिसली. आवाज दिला, मुक्ते, ए मुक्ते, कशाला आली आळंदीला. माझ्या मुक्ताईंनी सांगितलं, काका उद्याची दिवाळी येत आहे म्हणून मी विचार केला माझ्या ज्ञानूदादाला मांडे करावे, त्यासाठीच खापर आणण्यास आले. कुंभारीण काकू बाहेर आल्या. कुंभारीण काकूच्या हातात खापर होतं महाराज. विसोबा काकांच्या हाती बेत होता. बेत उचलला आणि सपकन वार केला महाराज खापरावर. खापर तुटून तुटून पडलं खाली. ओ खापर तर फोडलंच, माझ्या चिमुरड्या मुक्ताईचे केस धरले महाराज. गरा 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 फिरवलं माझ्या मुक्ताईला. ओ छोटीशी चिमुरडी ती मुक्ताई आकांत करून रडू लागली महाराज. 2-3 तापड्या दिल्या. चिमुरडी छोटीशी मुक्ताई गरा 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 फिरवलं माझ्या मुक्ताईला आणि असं दार दिशेने फेकलं महाराज. चिमुरडी छोटीशी मुक्ताई हो आकांत करून रडू लागली. चिमुरडी माझी छोटी मुक्ताई आकांत करत होती आणि रडत होती महाराज. हो तिचे केस धरले आणि गरा 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 फिरवलं महाराज. चिमुरडी माझी छोटीशी मुक्ताई. चिमुरडी छोटीशी मुक्ताई आकांत करून रडू लागली आणि रडता रडता सिद्ध बेटावर आली महाराज. आकांत करून रडत होती माझी चिमुरडी मुक्ताई. आकांत करून रडू लागली. रडता रडता सिद्ध बेटावर आली महाराज. ज्ञानोबा माऊली फुलांना पाणी घालत होते. त्यावेळेस माझी चिमुरडी मुक्ताई तिथेच होती महाराज. हो चिमुरडी छोटीशी मुक्ताई आकांत करून रडू लागली. ज्ञानू माऊली फुलांना पाणी घालत होते. हो चिमुरड्या छोट्याच्या मुक्ताईला बघितलं महाराज. ज्ञानू माऊलींनी धावत 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 माझ्या मुक्ताईकडे गेले. हो लोक मारतायत महाराज, मारतायत. त्यासाठी सिद्ध बेटावर राहण्यास आले. ज्ञानोबा माऊलींनी छोट्याशा मुक्ताईला विचारलं, मुक्ता अगं काय झालं ग, का रडतेस मुक्ता. माझ्या मुक्तांनी सांगावं, दादा अरे उद्याची दिवाळी आहे रे, मी विचार केला की तुझ्यासाठी मांडे करावे म्हणून खापर आणण्यास आळंदीला गेले. कुंभारवाड्यात गेल्याच्या नंतर कुंभारीण काकूंना सांगितलं, दादा कुंभारीण काकू खापर द्या. बाहेर उभे राहिले दादा. तेवढ्यातच विसोबा काका आले. म्हणू लागले, संन्यासाच्या मुलांना इतके चोचले कशाला. अरे दादा माझी वेणी धरली रे.
माझी मुक्ताई रडत रडत ज्ञानोबा माऊलींना सांगू लागली, दादा, अरे त्या विसोबा काकांनी माझी वेणी धरली, गरा 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 फिरवलं दादा, आणि 2-3 चापडा ठेवून दिल्या दादा. मग त्यावेळेस ज्ञानोबा माऊलींनी सांगितलं, मुक्ता, रडू नकोस ग, रडू नकोस, उंडा भिजव. उंडा भिजवला महाराज. इतका ज्ञानोबा माऊलींना क्रोध आलेला होता, इतका राग आलेला होता. सांगितलं उंडा भिजव, मांडे कर. मांडे केले महाराज. खूप राग आलेला होता म्हणून पुढे हात टेकवले, मागे गुडघे टेकवले महाराज. आणि तो अंगामधला अग्नी प्रज्वलित केला महाराज. हो, अग्नी प्रज्वलित केला आणि मुक्ताईला सांगितलं, मुक्ता टाक आता माझ्या पाठीवरती मांडे. ओ, मांडे भाजले. कुठं? पाठीवरती मांडे भाजले आणि ज्ञानदेव चालिले मन्न वन्न पाऊले. नवे हा सामान्य महिमा संतांचा, हा सामान्य महिमा मध्य हातीचा मूर्ती जे, मध्य हातीचा मूर्ती मोहे हा सामान्य महिमा संतांचा, मोहे हा सामान्य महिमा संतांचा महिमा सामान्य नाही आहे. तुकोबाराय काय म्हणतात की असेच कन्यापुत्र आपल्या पोटी जन्माला यावे, पण कसे? अभंगाच्या दुसऱ्याच्या कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, होती जे
असे कन्यापुत्र आपल्या पोटी जन्माला आले पाहिजेत. त्यावेळेसच त्या कन्यापुत्रांचा हरिक कोणाला वाटेल तर जगाच्या मालकाला त्याचा हरिक होईल. त्याचा आनंद जगाच्या मालकाला होईल. हो महाराज, आपण म्हणतो, काही जण असे म्हणतात की लय जण म्हणतात संसारात का गुंतू नाही. महाराज, संत संसारात का गुंतत. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका, गोरोबा काका, जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई, बहिणाबाई, कित्येक संत मंडळी आहे. पण महाराज, या मातीमध्ये प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. आणि ते संत संसारात का गुंतत नाही. संसारात? कारण त्यांना या संसारातलं वर्म कळलेलं आहे, म्हणून संत संसारात गुंतत नाही. ओ महाराज, आता ज्यांना संसारातलं वर्म कळत नाही ते संसारातच गुंतून बसतात. विठ्ठल विठ्ठल. यावर बघा, एक तुम्हाला दृष्टांत सांगते. आता संसारातलं वर्म कसं. एका मुलीचं नवीन नवीन लग्न झालं. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी ती माहेरी गेली. माहेरी गेल्याच्या नंतर त्या दिवशी तिची आई म्हणू लागली, को बाई कल्पना, आता जवाई बाप्पू येतील तुला घ्यायली. मग त्याला काय आवडते. मग मी त्याला जे आवडते ते करतो. मग तेव्हा कल्पना म्हणते, आई तैले ना बासंती लय आवडते. महाराज, त्याला बासंती आवडते, पण त्याला त्याच्यातलं बासंतीतलं वर्म कळालं. ऐका पुढे. ती म्हणाली, आई त्यांना बासंती लय आवडते. ती म्हणाली, बरं बाळा, मी बासंतीच करते. महाराज, त्या बाईनं 15 लिटर दूध बोलावलं. किती लिटर? किती? बरोबर, ध्यानात ठेवा. 15 लिटर दूध बोलावलं महाराज, आणि बासंती घोटण्याचा कार्यक्रम सुरू केला. महाराज, सासरवाडीचा जो जवई असतो त्याला आपला सासरवाडीचा जलवा जरा लोकायला दाखवायला, म्हणजे मित्र दोस्ताईला दाखवायला लय हाऊस असते. महाराज, त्याने काय केलं, आपल्या 4 व्हीलर मध्ये एक पुढून बसवला, 3 मागून बसवले, आणि तो ड्रायव्हिंग करायला बसला. आली गाडी, सासरवाडीत आली. आल्याच्या नंतर उतरले खाली, हातपाय गितपाय धुतले, राम राम श्याम श्याम झालं, आणि पाहुणे मंडळी घरात बसली. महाराज, पाहुणे मंडळी घरात बसली आणि कल्पना नवऱ्याजवळ उभी राहिली. त्याने विचारलं, कहू कल्पना, मामी नाही दिसत. मामी आहे की नाही. कल्पना म्हणते, मामी आहे की नाही, तुमच्यासाठी स्वयंपाक खोली नाही, किचन मध्ये बासंती घोटू राहिली. तो म्हणे, तुला सांगितलं असेल मग मला बासंती आवडते म्हणून. ते म्हणते, मग नवऱ्याची चिंता करायला नाही लागेल काय. महाराज, हा म्हणे, थांब बरं, मी मामीला पाहतो जरा. एक नवीनच सिस्टम निघालेली आहे. किचन आणि हॉलच्या मध्ये एक भिंत असते. त्या भिंतीत एक खिडकी असते. महाराज, त्याच्यातून चहा पार्सल होते, पाणी पार्सल होते, शरबत पार्सल होते. महाराज, त्या खिडकीतून हा बघायची आणि मामीले शिंक यायची. असेच दिवस होते. महाराज, मामीला झालेली होती सर्दी, आणि सर्दी जाम पिकलेली होती. महाराज, हा त्या खिडकीतून बघायची आणि मामीला शिक यायची. याने त्या खिडकीतून बघितलं आणि मामीला शिक आली. अब हा रंग एक झाला, अब
श्रीरंग नाही बर का, बासंती. महाराज एवढा मोठा हिरवागार कार्यक्रम त्या बासंतीत पडला. महाराज तिने इकडे तिकडे बघितलं, कोणी नव्हतं. घोट केलं महाराज, घोटणं त्याच्यातच सुरू. मस्त सगळं मिक्स फ्रूट जाम एकात केलं. सर्व एकत्र झाल्याच्या नंतर ते असं रंगीबिरंगी दिसू लागलो जरा. त्याच्यात मस्त चारोड्या गिरोड्या टाकून बासंती तयार. आसनं वाढले, आसनावर पाहुणे मंडळी बसली. इथं मधात कल्पनाचा नवरा बसला. इथं कल्पनाचे म्हणतो तो तिच्या नवऱ्याचे 2 मित्र बसले आणि एकूण 2 मित्र बसले. महाराज वाढ सुरू झाली, सर्व वाढ झाली महाराज. नंतर आला बासंतीचा नंबर. सर्वांच्या ताटात बासंती वाढली. इकडचे जे 2 होते, इकडचे जे 2 होते ते महाराज बासंती पिऊ लागले. का बरं पेत असतील ते? मस्त गोड खारट लागत होतं ना ते, म्हणून महाराज ते बासंती पेतच होते. महाराज पण याच्या जवळ जे 2 बसलेले होते त्यांनी बासंती पिली की हा त्यांना बोट टोचायचा. हा त्याला बोट टोचायचा, म्हणेच पिऊ नको, अरे पिऊ नको. महाराज यांना बोट टोचले आणि त्यांना हुंबे मारले. तो म्हणू लागला, अरे सासरवाडीला आणलं, जरा बासंती तर पिऊ दे. हा वापस करायचा, अरे पिऊ नको. महाराज त्यांनी बासंती म्हणजे जे त्याच्यात दुसरीकडून बसलेले होते ते पेताना यांनी दोघांनी बघितले. मग ते म्हणाले की हे पेता मग आम्हाला कशाला थांबू राहिला हा. त्याने महाराज कार्यक्रम सुरू केला. कल्पनाची आई म्हणजे ती मामी आणि कल्पना तिथे उभे होते. त्यावेळेस कल्पनाची आई म्हणाली, का बाई कल्पना, जवळ बापू बासंती कोण नाही? ते म्हणते, आई आता अधिक महिना झाला ना, आपण त्याच्यात काहीच नाही केलं. ते म्हणे हो माय, म्हणून त्यांना राग भरले असतील म्हणून काही पेत नसतील. मामीच्या हातात महाराज एक बांगडी सोन्याची होती, म्हणजे दोन्ही बांगड्या सोन्याच्या होत्या, पण एक बांगडी 50 ग्रॅमची. किती ग्रॅमची? 50 ग्रॅमची. 50 100. महाराज दोन्ही 100 ग्रॅमच्या बांगड्या भरल्या. महाराज त्या 100 ग्रॅमच्या बांगड्या घेतल्या, एक बांगडी 50 ग्रॅमची. त्या जवळ बाप्पू जवळ गेली. म्हणे जवळ बाप्पू, आता अधिक महिना झाला, त्याच्यात आम्ही तुम्हाला काहीच नाही केलं, पण जाऊ द्या, तुम्ही काही इतका राग नका करू. हे एक बांगडी 50 ग्रॅमची आहे. महाराज म्हणजे जवळ बाप्पू, हे तुमच्या ताटाले वडगण लावतो. तिनं त्याच्या ताटाले वडगण लावलं. म्हणते जवळ बाप्पू, हे आता तरी बासंती प्या. तो म्हणते, मामी तुम्ही तर 100 ग्रॅमच्याच बांगड्या मला देऊ राहिल्या. तुम्ही जर पुरी तिजोरी आणली ना इथं तरी बासंती पेत नाही. मग साला आला महाराज. साला म्हणते, रावसाहेब प्यानं बासंती प्यानं. माझ्याजवळ 60 एकर जमीन आहे. 20 एकर मोठ्या बहिणीच्या नावानं, 20 एकर लायण्या बहिणीच्या नावानं, आणि जे 20 एकर माझ्या नावावर उरीन की नाही ते तुमच्या नावावर करतो. पण रावसाहेब बासंती प्या. तर म्हणते, येडे तुला जर पुरी जमीन मी माझ्या नावावर केली की नाही तरी बासंती पेत नाही. महाराज मग सासरेबा आले. सासरेबा म्हणतात, जवळ बापू इतक्या मोठ्या खेड्यात मग इज्जत आहे, मग इज्जत गमावू नका, बासंती प्या. तो म्हणते, मामा तुम्ही का मला हलकं समजून
अशी तशी नाही पेत बासुंदी. महाराज, सासरवाडीत सर्वात प्रिय गोष्ट कोणती? पुरुष मंडळ. सांगा मामा, सांगा ना. तिकडे मागे बसलेली मंडळी सांगा, सांगा ना. साली. मग महाराज साली आली, साली. पहिल्या काळात मस्त रावसाहेब म्हणायचे, कोणी पाहुणोबा म्हणायचं. महाराज, आता नवीन पताका निघाली. कोणती? जिजू. ती आली म्हणते, जिजू जिजू तुम्हाला आपल्या प्रेमाची शपथ जिजू, 2 घोट तरी बासुंदी प्या. तो म्हणते, प्रेम गेला राखात तू गड्ड्यात. महाराज, तिने डोळ्याला पदर लावला आणि घरात चालली गेली. आता कोण उरलं? हा, नाही सासू झाली ना. कोण कोण? कल्पना. ती बायकोच होती त्याची. ती कल्पना उरली. कल्पना आली ना. कल्पना पदर खोसून म्हणते, काय लावलं हे? माय म्हणते बासंती पे, माय भाऊ म्हणते बासंती पे, माय बाप म्हणते बासंती पे. ते सुरक्षाला आली, डोळ्याला पदर लावून चालली गेली. ते म्हणते बासंती पे. बासंती. महाराज, गरम झालेली होती जरा, पण त्यावेळेस काय महाराज, त्यानं सांगितलं, कल्पना ऐकणं, मी तुझं हमेशा ऐकतो की नाही, हर बारीनं ऐकतो की नाही तुझं. मग आजच्या दिवस जाऊ दे ना, आजच्या दिवस जाऊ दे ना कल्पना. नाही महाराज, ते कल्पना होती. कल्पना बेबासंदी. महाराज, तुम्ही महिला मंडळ, तुम्ही एक चूक करता बरं का. त्या तुमच्या आपल्या अभंगाकडे वळलेला आहे बरं. आपण सात्विक मुलं कशावरून ओळखायचे, तर हे सर्व माझे लहान मोठे बांधव हे कोण आहेत? सात्विक मुलं आहेत. असेच सात्विक मुलं तुकाराम महाराज आपल्या पोटी जन्माला यावे असं सांगतात. हो महाराज, तुकाराम महाराज सांगतात, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुकाराम महाराज सांगतात की अखंड चिंतन विठोबाचे तुम्ही श्रवण करा. आपण सुद्धा या ठिकाणी विठोबाचे नामचिंतन श्रवण करू. विठोबा विठोबाचे अखंड विठोबाचे नामचिंतन श्रवण करा असे तुकोबारे सांगतात. आणि सात्विक मुलं हे कशावरून ओळखायचे, तर अभंगाच्या 3ऱ्या चरणात गीता भागवत
हल 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 तुकाराम महाराज सांगतात की गीता आणि भागवत श्रवण करा आणि त्याच्या सोबतच तुम्ही काय करा, विठोबाचे नामचिंतन श्रवण करा. आताच आपण विठोबाचे नामचिंतन काय केले, श्रवण केले. पण महाराज जो या जगाचा मालक आहे, या जगाचा परमपिता आहे, असे असणारे माझे भोले बाबा, पण त्यांचं सुद्धा आपण काहीतरी या ठिकाणी गाऊया, त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी नामचिंतन श्रवण करूया. दादा, अमोल दादा, थोडा आवाज वाढवा आणि थोडा विकू सुद्धा द्या. हरी दीवाना तेरा आया, दीवाना तेरा आया, बोल तेरी नगरी में, दीवाना तेरा आया रे बाबा, अब तेरी नगरी में, दीवाना तेरा आया रे बाबा, अब तेरी नगरी में. अशीच भक्ती तुकाराम महाराज सांगतात, अशीच भक्ती तुम्ही सुद्धा केली पाहिजे. पण महाराज आपण भक्ती केली हो, आणखी कोण राहिलं तर सर्वांनी हात वरती घ्यायचे. हे खूप मोठं भजन आहे, पण लास्ट भजन आहे. हात वरती घ्या सर्वांनी, हात वरती घ्या. नामचिंतन करू. तुकोबा सांगतात की आपल्या पोटी
झाले. कन्यापुत्र कसे? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई असे ध्रुव बाळांसारखे, प्रभू रामचंद्रांसारखे या जगाचा मालक, जानता राजा त्यांच्यासारखे, छत्रपती शिवरायांसारखे, छत्रपती संभाजी महाराजांसारखे पुत्र कन्या आपल्या पोटी जन्माला आले पाहिजे. हो माझा राजा. कालच्या ताईंनी सुद्धा सांगितलेलंच आहे की म्हणजे जे तरुण मंडळ आहेत, तरुण नाही काय म्हणतात कडे, हा मुलांचं मंडळ, मोठे मुलं बरं का महाराज. त्या कालच्या ताईंनी सुद्धा सांगितलं की त्यांनी कोणत्याही स्त्रीकडे वाईट नजरेने बघू नाही. त्या स्त्रीकडे त्यांनी बहिणी समान, आई समान, माते समानच बघावं महाराज, आणि आदर करावा स्त्रियांचा, त्या ठिकाणी आदर करावा, अशा कालच्या ताईंनी सुद्धा सांगितलेलं आहे. त्यांनी अर्ध सांगितलं, आता मी सुद्धा अर्ध सांगते. महाराज त्यांनी कसं केलं हो? कोणी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांविषयी किती आदर केला तर ऐका. औरंगजेबाच्या मामाचं नाव काय? अफजल खान. अरे तुम्ही अफजल खानच म्हणा, शाहिस्ता खान होतं त्याच्या मामाचं नाव. इतिहास भुलो मत, इतिहास भुलो मत. हो ज्यावेळेस औरंगजेबाचा मामा शाहिस्ता खान, औरंगजेबाने शाहिस्ता खानाला सांगितलं की जाओ उस शिवा को इधर लेकर आओ, उसको दफन करके इधर लेकर आओ. त्यावेळेस शाहिस्ता खान निघाला, लाल महालावर कब्जा करण्यास निघाला. लाल महालावर आला. लाल महालावर छत्रपती शिवाजी महाराज लहानाचे मोठे झालेले होते. छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी लहानाचे मोठे झालेले होते आणि छत्रपती शिवाजी महाराज एका दुसऱ्या गडावर उभे राहिले. त्यावेळेस शाहिस्ता खान हा लाल महालावर कब्जा करण्यात आला. हा शाहिस्ता खान लाल बायांचं नाचगाणं बघत होता. त्यावेळेस तो नाचगाणं बघत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांना ही बातमी कळाली की शाहिस्ता खानाने लाल महालावर कब्जा केलेला आहे. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज 200-300 मावळे घेऊन कुठे गेले तर लाल महालावर गेले. लाल महालावर गेल्याच्या नंतर आत घुसले. आत घुसल्याच्या नंतर शत्रूंवर वार केला. महाराज कोणी म्हणायचं भागो भागो भागो, कोणी म्हणायचं शिवाजी आहे शिवाजी आहे, कोणी म्हणायचं बचाव बचाव. सर्वीकडे कापाकापी सुरू झाली. तरवारी गरगर फिरू लागल्या आणि महाराज गरगर गरगर तरवारी फिरू लागल्या. कोणीतरी जाऊन शाहिस्ता खानाला सांगितलं, हुजूर 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 शिवाजी आहे हुजूर. शिवाजी नाव ऐकताच शाहिस्ता खानाच्या पायाखालची जमीन सरकली आणि शाहिस्ता खान दार दिशेने उभा राहिला. बायांचं नाचगाणं बघत होता. बायांचं नाचगाणं, आया बायांचं नाचगाणं थांबवलं आणि शाहिस्ता खान दार दिशेने उभा राहिला. म्हणू लागला, क्या बक रहे हो, क्या पत्थर दिल हो गए हो तुम. त्यावेळेस सांगितलं, हा हुजूर शिवाजी आया हुजूर, शिवाजी आया. त्यावेळेस त्याने सांगितलं, शिवाजी कब आया, किस मकसद से आया शिवाजी, शिवाजी कैसे आया, क्यों आया. त्यावेळेस त्याने सांगितलं, मालूम नहीं हुजूर, मैंने तो सुना है शिवाजी दीवार से भी आता है, हवा में गायब हो जाता है. महाराज असं ऐकताच त्याने म्हटलं, क्या बकरा हो, चलो निकल से कंबक. त्यावेळेस तो चालला गेला. धावत धावत चालल्या गेल्याच्या नंतर सर्वीकडे कापाकापी सुरूच होती आणि कापाकापी सुरू झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, असा काही हा शाहिस्ता खान बाहेर येणार नाही. शाहिस्ता खान आयाबायांचं गाणं बघत होता. त्यावेळेस म्हटलं, शिवाजी. शाहिस्ता खान म्हणू लागला, शिवाजी, वो शिवाजी मतलब मौत, शिवाजी मतलब तूफान, वो शिवाजी मुझे नहीं छोड़ेगा, वो शिवाजी है और शिवाजी ही रहेगा, वो शिवाजी मुझे नहीं छोड़ेगा. पर त्याने एक विचार केला, शिवाजी कुछ भी कर सकता है पर शिवाजी किसी पराई औरत को हाथ नहीं लगाता. त्यावेळेस तो स्त्रियांच्या मध्ये लपून बसला. स्त्रियांच्या मध्ये लपल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं, हा शाहिस्ता खान आता बाहेर येणार नाही. मावळ्यांना सांगितलं, मावळं चला आता तुम्ही बाहेर, सर्व गड्यांनो तुम्ही बाहेर जा.
सर्वीकडे शांतता पसरली आणि छत्रपती शिवाजी महाराज लाल महालाच्या मागे लपून बसले. महाराज सर्वीकडे शांतता पसरली. शाहिस्ते खानाला वाटलं आता शिवाजी गेला. त्यावेळेस शाहिस्ते खान उठला, लाल महालाच्या मागे आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्णय घेतला होता की आज शाहिस्ते खान जेव्हा येईल, जेव्हा तो बाहेर मुंडी काढेल, तेव्हा त्याची मुंडीच कापून टाकायची. शाहिस्ते खान महाराज बाहेर आला. बाहेर आल्याच्या नंतर तो असा घुसला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सटकन वार केला. पण महाराज दुर्दैव त्या महाराष्ट्राचं, सुदैव त्या शाहिस्ते खानाचं, त्याची मुंडी वाचून त्याची 4-5 बोट छातल्या गेली. छत्रपती शिवाजी महाराज पळून गेले. छत्रपती शिवाजी महाराज गेल्याच्या नंतर शाहिस्ते खानाच्या 4 बोटातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. शाहिस्ते खानाच्या 4 बोटातून वाहत होत्या. त्यावेळेस धारा वाहत असताना हा शाहिस्ते खान एका भिंतीच्या आड लपून बसला. बसल्याच्या नंतर तिथे तो आकांत करून रडू लागला. आकांत करताना त्यावेळेस त्याची बहीण आली आणि म्हणू लागली, भाईजान, भाईजान. हा म्हणाला, अरे क्यों चिल्ला रहे हो, इधर मेरी जान जा रही है और तुम क्यों चिल्ला रही हो. त्यावेळेस तिने सांगितलं, भाईजान मेरी बेटी सुंदर है, जवान है, खूबसूरत है और मेरी बेटी रात भर से गायब है. भाईजान मेरी बेटी गायब है. काय म्हणाली ती? मेरी बेटी गायब है म्हणाली. हिची मुलगी म्हणजे त्याची कोण? भाची. तो दाढ दिशेने उभा राहिला. 4 बोटाचं दुःख हा विसरला आणि म्हणू लागला, क्या बोल रही हो. त्यावेळेस तिने सांगितलं, हा भाईजान मेरी बेटी सुंदर है, जवान है, खूबसूरत है और वो रात भर से गायब है. मेरी बेटी को शिवाजी की आर्मी उठा के ले गए भाईजान. मेरी बेटी शिवाजी के कब्जे में है. काय म्हणाली ती? मेरी बेटी शिवाजी के कब्जे में है भाईजान. हे शब्द ऐकले आणि शाहिस्ते खान स्मित हास्य करून खाली बसला आणि म्हणू लागला, अरे ऊपर वाले तेरा बहुत बहुत शुक्र. त्यावेळेस ती म्हणाली, भाईजान मेरी बेटी सुंदर है, जवान है, खूबसूरत है. मेरी बेटी को शिवाजी की आर्मी उठा के ले गए. मेरी बेटी शिवाजी के कब्जे में और तुम इधर ऊपर वाले का शुक्र कर रहे हो. त्यावेळेस तो म्हणाला, सुन ले बहना, इस धरती पर आज से बादशाह तो बहुत से हुए. इस धरती पर आज से बादशाह तो बहुत से हुए. हर एक बादशाह के दरबार में स्त्री को नचाया गया. हर एक बादशाह के दरबार में स्त्री को नचाया गया और एक ही दरबार ऐसा है जिसमें स्त्री को बचाया गया. वो एक ही दरबार है. ऐसा दरबार का राजा कौन होगा? वो छत्रपती शिवाजी महाराज. सांगितलं, बहिणा सुन ले, इस धरती पर आज से बादशाह तो बहुत से हुए. हर एक बादशाह में, बादशाह के दरबार में स्त्री को नचाया गया और एक ही दरबार ऐसा है जिसमें स्त्री को बचाया गया. उस दरबार का बादशाह है छत्रपति. बहुत अच्छे संस्कार दिए उसके जिजाबाई ने उसको बहुत अच्छे संस्कार दिए. वो शिवाजी कुछ भी कर सकता है. किसी के हाथ काट सकता है, किसी की गर्दन काट सकता है, किसी की उंगलियां काट सकता है, पर शिवाजी कभी किसी पराई औरत के दामन को हाथ नहीं लगाता. शिवाजी कभी किसी पराई औरत के इज्जत को हाथ नहीं लगाता. वो शिवाजी है और शिवाजी ही रहेगा. गुड कॅरेक्टर इन द वर्ल्ड म्हणजे जगाच्या पाठीवर एकच असा राजा होऊन गेला की ज्याचं दुश्मनांनी सुद्धा कौतुक करावं. तुकोबाराय आपल्या या अभंगामध्ये सांगतात की असेच कन्यापुत्र आपल्या पोटी जन्माला यावे, त्यावेळेस त्यांच्या माता पितांना धन्यता मिळतील आणि अशा मुलांचा हरी जगाच्या मालकाला वाटेल आणि अशा मुलांची सेवा आम्हाला घडो. अभंगाच्या 4थ्या हो तुका म्हणे घडो त्याची सेवा. हो तुका म्हणे
कयाचा तुका म्हणे माझा घडोत्यांची सेवा आणि परी माझ्या दैवा पार नाही करविली तैसी केली कटव कटव वाकुडी की नीत देव जाणे ना तरी बालक बोबडा बोले. हो, जे काही माझ्या मुखामधून वेडे वाकुळे शब्द निघाले असतील त्यासाठी मी सर्वांना माफी मागते. आणि जे काही वेडेवाकुळे शब्द असतील तो माझ्या बुद्धीचा दोष, जे चांगले शब्द निघालेले असतील तो माझ्या गुरुवारांचा आशीर्वाद आणि गणपती बाप्पांचा प्रसाद म्हणून तुम्ही सर्वांनी श्रवण करा. तुमची चिमुरडी म्हणून मला माफ करून द्या. आणि या ठिकाणी मगाशी धन्यवाद माझे व्यक्त करायचे राहिले होते पण एकदा परत करून देते. सर्व गायनाचार्य मंडळी असतील, या संस्थेतील सर्व माझे लहान मोठे बांधव, आमच्या विनेकरी ताई असतील, आमच्या नेहा दिदी, सर्वच गायनाचार्य, आमचे मृदंगाचार्य, खूप सुपर महाराज. हे जर नसते ना तर कीर्तनच झालं नसतं. यांच्यासाठी एकदा जोरदार ताली होऊ द्या. त्यानंतर आमचे साऊंडवाले दादा असतील, त्यानंतर आमचे गज्जर मुक्ताईचं चॅनल म्हणून आमचे आमचे दादा, तर त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तिकडे काय नाव आहे यूट्यूब चॅनलचं, राजा पंढरीचा. खूप सुंदर सेवा दिली दोघांनी सुद्धा. त्याला सुद्धा लाईक करा, त्या चॅनलला सुद्धा लाईक करा आणि सबस्क्राईब करा. या ठिकाणी हे दोघांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करते. आणि झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, भोलेबाबांच्या चरणी, गणपती बाप्पांच्या चरणी, गुरुवंदनांच्या चरणी, माता पितांच्या चरणी, सर्व गावकऱ्यांच्या चरणी झालेली सेवा अर्पण करते आणि सेवेला पूर्ण विराम देते.